रामकृष्ण हरी. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. शनिवारी गावातील काही महिला गवत कापण्यासाठी शेतात गेल्या. त्या परिसरात दुर्गंधी येऊ लागली. तेव्हा त्या दुर्गंधीच्या दिशेने त्या काही महिला गेल्या असता त्यांना जे प्रकार दिसले ते थरकाप उडवणारे होते. ऊसाच्या शेतात गावातील टुनटुन कुमार या 20 वर्षीय नवतरुणाचा मृतदेह पडलेला दिसला. हे पाहून त्या महिलांनी एकच आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक जमा झाले. कोणीतरी माहिती दिल्याने पोलिसही आले. टुनटुनला कोणी मारले असावे याची प्राथमिक चौकशी सुरू झाली. तेव्हा समजले की त्याने त्याच्या चुलत भाऊजाईबरोबर प्रेमसंबंध होते. त्यामुळे चुलत भाऊ देवानंद त्याच्यावर चिडून होता. त्याने टुनटुनचा काटा काढला असेल का असा संशय व्यक्त केला जाऊ लागला. पोलिसांनी संशयिताचे नाव समजले आणि तपासाला गती आली. या तपासात नात्याला काळिमा फासणाऱ्यामुळे किती आयुष्याची बर्बादी होते याचे दर्शन घडले आणि हीच घटना आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही घटना आहे बिहारमधील मोतीहारी हे एक जिल्ह्याचं मुख्य ठिकाण आहे. तेथून जवळपास 11 किलोमीटर अंतरावर बेलवाटिया नावाचे एक छोटं गाव आहे. गाव छोटं, सोयीसुविधांपासून वंचित असणारे, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय हेच उपजीविकेचे साधन असल्यामुळे बहुतांशी ग्रामस्थ शेतातच राबतात. गाव लहान असल्याने तिथे कोणतीही गोष्ट लपून राहत नाही. कोणीच कोणाला ओळखत नाही. प्रत्येकाशी खडानखडा माहिती आहे. या गावात काही रिकामटाकडे तरुणही दिवसभर फिरताना दिसतात. त्यांना कशाचीही पर्वा नाही, कसलीही जबाबदारी नाही. आईवडील शेतात राबतात आणि ते खाऊन गावभर फिरतात. त्यातच आता मोबाईल आणि इंटरनेटवर रमतात. तिथे बघून अनेक विकृती या तरुणांच्या पोरांच्या मनातही रुजू लागल्या आहेत. मिसरूड फुटण्याआधीच तरुणांना सेक्सचे व्यसन लागले असल्यामुळे भयान वास्तव आहे. बेलवाटी या गावात राहणाऱ्या टुनटुन कुमारच्या मनातही वासना फेर धरू लागली होती. टुनटुन अवघा 18-19 वर्षाचा होता. ना शाळा ना काही काम. अजून तो लहान आहे म्हणून त्याचे पालकही त्याला काही सांगत नव्हते. साहजिकच तो टवाळखोर मित्रांबरोबर गावभर उंडरत फिरत होता. मोबाईलवर गेम खेळणे, सोशल मीडियाचा वापर करणे, पोर्न व्हिडिओ बघणे याचे त्याला जणू व्यसनच लागले होते. पोर्नमधील कामक्रीडा पाहून त्याच्या मनातही वासनेचा नांगाना सुरू झाला होता. त्याची नजर स्त्रीदेहावरून फिरू लागली होती. त्याच्या घरालगतच त्याचा चुलत भाऊ देवानंद साहनी राहत होता. देवानंद हा विवाहित होता. तो शेतात काम करत असे तर त्याची पत्नी घरातील सगळे काम करत होती. बहुधा पती, सासू, सासरे वगैरे मंडळी शेतात कामासाठी जात तेव्हा तो एकटाच घरी असायचा. त्यावेळी काही कारण तर ती लहान टुनटुनला काम सांगे, कारण तो तिला नात्याने दीर लागत होता आणि तो लहान होता. 18-19 वर्षाचा टुनटुन तिचे चांगले नाते तयार झाले होते. पण टुनटुन लहान राहिला नव्हता. त्याच्या मनात आता वासनेचे बीज रुजले होते. त्याला आपली भाऊजाई म्हणजे भोग वस्तू वाटू लागली होती. तिच्या भरलेल्या देहाकडे तो आगाशी नजरेने पाहत होता. त्यासाठी तो वारंवार तिला घरी येऊ लागला, तिच्याशी गप्पा मारू लागला. आता तिच्या नजरेतील लालसा तिलाही जाणू लागली होती. तशी ती सावध झाली. तिने त्याच्यापासून 4 हात लांब राहण्याचा प्रयत्न केला, पण तो तिच्या जास्त जवळ येऊ लागला. हळूहळू तिच्या मनातही वासना जागृत झाली. दमून येणाऱ्या पतीपेक्षा तिला तरणाटाट टुनटुन जास्त चांगला वाटू लागला. आता ती त्याच्याबरोबर जास्त अगळपगळ बोलू लागली होती. तो तिच्याशी लगट करू लागला होता तर तीही प्रतिसाद देऊ लागली होती. त्याला चिकटू लागली. त्याचा संयम संपत चालला आणि एक दिवस त्याने तिचा हात धरला. तिने त्याच्याकडे रोखून बघितले. तेव्हा तो धाडस करून म्हणाला, भाभी आय लव्ह यू. ती गालातल्या गालात हसली. तो म्हणाला, काय हसतेस? खरंच माझं तुझ्यावर प्रेम आहे. तू काय बोलतेस हे तुला कळतं का? असं तिने विचारले. हो, मी तुझ्यासाठी काही करू शकतो असे म्हणत त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या ओठांना ओठ लावू लागला. ती उत्तेजित झाली होती. तिनेही त्याला पकडले आणि जोरदार चुंबने सुरू झाली. तो खुश झाला. त्याला त्याचा दीटपणा, बकलेलापणा आणि तिची वासना पेटवणारा ठरला. या वासनेच्या आगीत नाते जळून खाक झाले आणि त्या दोघात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
तिचे भरलेले शरीर पाहून तो वेडापिसा झाला. काय करू काय नको असे त्याला वाटले. तो तिच्या एका अवयवावर तुटून पडला होता. त्याचा तो नवखेपणा आणि जोर तिच्या सुखसागरात बुडवून टाकणारा ठरला. या वासनेच्या मोहात त्या दोघांना कशाचेच भान राहिले नाही. दोघातील प्रेम प्रकरण दिवसेंदिवस बहरत गेले. संधी मिळताच तो शरीरसुख घेऊ लागला. त्यांच्यात काहीतरी वेगळे चालू आहे अशी शंका निर्माण होईल असे त्या दोघांचे वागणे बनले होते. त्यामुळे त्या छोट्या गावात त्या दोघांबरोबर चर्चा झाली होती. त्या दोघात काहीतरी प्रकरण सुरू आहे याचा अंदाज आता देवानंदलाही आला होता. त्याने पत्नीला समजावून सांगितले. तसे टुनटुनलाही त्याने समजुतीच्या 4 गोष्टी सांगितल्या. पण वासनेला चटवलेल्या त्या दोघांनाही एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिले. मग मात्र देवानंदने टुनटुनला काहीतरी बहाण्याने शेतात नेले. तिथे एकांतात त्याने त्याला समजावून सांगितले, ती माझी बायको आहे, तू तिच्याशी गैरवर्तन करू नकोस. त्यावर टुनटुन म्हणाला, मी गैर वागत नाही, आमचे एकमेकांवर प्रेम आहे. आपल्या बायकोबद्दल तो जे बोलतो ते ऐकून देवानंदचा पारा चढला. तू अक्कल आहे का? तुझ्या या वागण्याने आपली समाजात बदनामी होईल हे कळत नाही का तुला? असं मला बाकी काही सांगू नकोस. मला फक्त भाभीचे प्रेम पाहिजे. मी काही करून तिला सोडू शकत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगून टुनटुन निघून गेला. आता काय करावे हे देवानंदला समजत नव्हते. कारण आता डोक्यावरून पाणी गेले होते. घरात पत्नीनेही त्याला सांगितले की माझे टुनटुनवर प्रेम आहे. तुमच्यापेक्षा तो मला जास्त प्रेम देतो. मी काही त्याला सोडणार नाही. या सगळ्या प्रकरणाची वाच्यता झाली तर आपली बदनामी होणार या भीतीने देवानंद काही बोलला नाही. मात्र त्याच्या मनात टुनटुनविषयी राग खदखदतच होता. काहीही करून त्याचा काटा काढला पाहिजे असा विचार तो करू लागला. त्यामुळून त्याने शांत डोक्याने एक कारस्थान रचले. देवानंद आता टुनटुनशी प्रेमाने वागू लागला. पत्नीशी त्याने वाद घालणे बंद केले. टुनटुन घरी आला तरी तो काहीच बोलत नव्हता. त्या दोघांना वाटले की देवानंदने या दोघांचे संबंध मान्य केले असावेत. या विचाराने ते खुशीत होते. पण त्या दोघांनाही कल्पना नव्हती की देवानंदाच्या मनात काय चालले आहे. शेजारच्या गावात जत्रा भरली होती. तेव्हा देवानंद जत्रा पाहण्यासाठी निघाला. त्याने टुनटुनला विचारले, येणार का जत्रा बघायला? चल मजा करून येऊ. टुनटुन त्याच्याबरोबर जाण्यास तयार झाला. दोघे मोटरसायकलने शेजारच्या गावामध्ये निघाले. वाटेत देवानंदने टुनटुनला सांगितले की माझ्याजवळ ड्रग्ज आहे, तुला पाहिजे का? अंमली पदार्थाचे नाव ऐकताच टुनटुन तयार झाला होता. तेव्हा टुनटुनने गाडी थांबवली. ते दोघे ऊसाच्या शेतात गेले. तिथे देवानंदने टुनटुनला ड्रग्ज दिली. हळूहळू टुनटुनची शुद्ध हरपू लागली होती. तो नशेत असताना देवानंदने त्याच्यावर हल्ला चढवला. तो काही प्रतिकार करू शकला नाही. देवानंदने त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने इतके फटके मारले की त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन त्याचा जीव गेला. तो थंडगार पडल्यानंतर देवानंद तिथून सटकला. शेतातच मृतदेह टाकून तो घरी परतला. काही झाले नसल्याचा आवा आणून तो फिरत होता. दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला आणि टुनटुनच्या वैयक्तिक संबंधाची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान देवानंदचे नाव पुढे आले. त्यावरून पोलिसांनी त्याच्या पत्नीचा मोबाईल फोन शोधला असता धक्कादायक पुरावे सापडले. कॉल रेकॉर्ड्स म्हणजे CDRवरून असे दिसून आले की टुनटुनशी तो तासनतास बोलत असे. यावरून लक्षात आले की तिचे टुनटुनशी संबंध असावेत. लोकांकडून मिळालेली माहिती खरी असावी. एकूण परिस्थिती पाहून पोलिसांनी देवानंदला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचा संपूर्ण कट उघड झाला. पोलिसांनी आता देवानंद सहानी याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. तर मित्रांनो, या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. रामकृष्ण हरी.